एक गुणी शब्द 2-3 वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो, पण तो विस्मरणात जाऊ लागला आहे. आपण वापरत राहिलो तरच तो जिवंत राहील. कोणता तो शब्द? हा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. समजा तुमचं बँकेचं पासबुक गहाळ झालंय. तुम्ही अस्वस्थ झाला आहात. पासबुक गेलं कुठे? बरं, त्यात तुमच्या खोलीत चिक्कार पसारा पडलेला आहे. पुस्तकं, वर्तमानपत्र, कुठले कुठले रिपोर्ट, प्रिंटआउट्स, बिलं, बँकांची स्टेटमेंट्स, सटरफटर कागद, चार्जर्स, अशा सगळ्या वस्तूंमधून नेमकं ते पासबुक शोधून काढणं म्हणजे प्रचंड वैताग. पण आलिया भोगासी या भावनेने तुम्ही ते काम हाती घेता. मग काय? मग इकडच्या वस्तू तिकडे, तिकडच्या इकडे, खाली वर, वर खाली, याच्या मागे त्याच्या आड, अशी सगळी प्रचंड घुसळण होते. अक्षरशः रणकंदन होतं. या अशा जोमदार जोशपूर्ण शोध मोहिमेसाठी अगदी नेमका शब्द म्हणजे ढुंढाळणे. हे सगळं वातावरण त्या एका शब्दातून दिसतं. हा शब्द नेमका कसा लिहायचा याविषयी मतभेद असू शकतात. कोणी ढुंढाळणे असं म्हणेल, तर कोणी ढुंढाळणे असं म्हणेल. पण हा गुणी शब्द आपण विसरलो आहोत किंवा विसरतो आहोत हे मात्र नक्की, आणि त्याचं खूप वाईट वाटतं हेही खरं. पण मग इलाज काय? इलाज सोपा आहे. दणकून वापरायचा हा शब्द. घरात मुलं असतील तर ही अशी रणकंदन सदृश शोध मोहीम अनेकदा राबवली जाते. तेव्हा चिरंजीवांना काय शोधतोयस असा सपक प्रश्न न विचारता काय ढुंढाळतो आहेस असा नेमका प्रश्न विचारा.